करतो विखे पाटील. अरे लाज वाटली पाहिजे तुला. पाचवी पिढी तुझी राजकारणात आहे, पाचवी पिढी. अरे कारखान्याशिवाय आणि वायनरी शिवाय तुम्ही काय केलं? माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यामधला माझा माळी समाज, धनगर समाज, वंजारी समाज पिढ्यान पिढ्या माझ्या गोपीनाथराव मुंडेंनी सांगितलं, हा महाराष्ट्र आपल्याला चालवायचा आहे, हा महाराष्ट्र आपला आहे. मुख्यमंत्री महोदय, हा महाराष्ट्र यांच्या बापाचा नाही, हा महाराष्ट्र गावगाड्यातल्या 18 पगड जातीचा आहे. छत्रपती शिवरायांच्या रयतेचा महाराष्ट्र आहे. तुम्ही एका जातीचे मुख्यमंत्री आहात. तुम्ही झुंडशाहीला घाबरला. मग गावगाड्यातलं एकच घर कुंभारच आहे, एकच घर माझ्या पारधी समाजाचं आहे. अरे त्याला तुम्ही गावगाड्यामध्ये 8 दिवसाच्या पलीकडे त्याचं पाल राहू देत नाही. आजपर्यंत माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना नाथपंथी डवरी गोसावीला 8 दिवसाच्या पुढे पाल करून राहायचा या महाराष्ट्रातल्या गावामध्ये अधिकार नाही. त्यांचं आरक्षण तुम्ही राज्यकर्त्या लोकांना देणार, हे अजिबात चालणार नाही, देऊ शकत नाही. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. घात केलाय ज्या भाजप म्हणतो की ओबीसी आमचा डीएनए आहे, तुमच्या खांद्यावरती आम्ही डोकं ठेवलं तर केसानं गळा कापायचं तुम्ही काम केलंय.